रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुम हमारे साथ है तो पठाण चाळ हमारे साथ है तो। प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी येथे आज भाजपा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युतीच्या 4ही अधिकृत उमेदवारांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या पदयात्रेत अने श्री परशुराम वाडेकर, ब सौ भक्तिताई गायकवाड, क सौ सपनाताई छाजेड आणि ड श्री सनी विनायक निम्हण यांनी सहभाग घेत नागरिकांशी थेट संवाद साधला। विकास, पारदर्शक कारभार आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर उमेदवारांनी आपली भूमिका मांडली। प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला। पदयात्रेदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युतीला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। आम्ही चारही उमेदवार हे सगळे कोण आहेत? परशुराम वाडेकर कोण आहे? आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे। सनी निमान कोण आहे? विनायक निमानांचे सुपुत्र। भक्ती गायकवाड कोण आहे? गायकवाड आदरणीय महापौर यांच्या यांच्या नातेवाईकामधली पोरगी। सपना छाजेड कोण आहे? आनंद छाजेड यांची पत्नी आणि आमदार चंद्रकांत छाजेड यांची सून। अरे सगळे आम्ही पक्के सेक्युलर विचाराचे आहोत ना। आमच्या रक्तामध्ये सेक्युलर वार भरलेला आहे। ज्यांना तुम्ही आज मत मागताना, ऐकता का इकडे माझ्याकडं, ज्यांना तुम्ही मत मागताय ते ना ते उद्या निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या पक्षात पटकन जाणार आहे, याची गॅरंटी तुम्हाला तर आहे का? ज्यांना मत मागताय तुम्ही, शिवसेना झाली, काँग्रेस झाली, मनसे झाली, भाजपा झाली, अजून कुठला राहिले गाव? आता राष्ट्रवादी। 2 महिन्यानंतर आरपीआय मध्ये संधी नाही। 2 महिन्यानंतर हे पुन्हा भाजपमध्ये जातील, तुमचं मत वाया जाईल। खान साहेब, मत व्हायला जाईल, लक्षात राहू द्या। काय 2 महिन्यानंतर परत ते इकडे येणार आहेत, ते थांबणार नाही एका ठिकाणी, गॅरंटी देतो तुम्हाला। कालपर्यंत हे भाजपामध्ये होते, आज इकडे आले तर वो सेक्युलर बन गए। अरे हा कुठला साबण लावून आले? हा, आणि आम्ही सगळे, अरे नाही तो मुसळे तिथून म्हणतोय, फोन करतोय सगळ्यांना, आपले को जरा भेट नाही। अरे आमचे मुस्लिम बांधव गांधीनगर मधून तिकडे जाताना त्या भाडकाव म्हणाला की पाकिस्तान करता का म्हणला, पाकिस्तान करता का म्हणला तो मुसळे, आणि आज तो राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन उभा आहे। तर जरा मुस्लिम लोक की मीटिंग लेणी आहे, तुला मुस्लिम लोकांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न तर माहिती आहे का यांना? आहे का माहिती? आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या मुस्लिम बांधवाला आम्ही शब्द देतो की या ठिकाणी आम्ही निवडून येणारच आहे। लिहून घ्या, 100% आम्ही निवडून येणार आहे। विजयाची सभा पठाण चाळीतच आम्ही घेऊ। सगळ्या बाजूने आम्हाला आशीर्वाद मिळत आहे, सब कुछ फिकर मत करो। पण हे सगळे तिन्ही माझी विनंती आहे, हात जोड विनंती आहे, मी आश्वासित करतो तुम्हाला, माझी गॅरंटी, मी गॅरंटी देतो की या ठिकाणी तुमच्या स्वप्नातले भोपडी आम्ही उभा करू, परंतु पॅनल निवडून द्या। जर आम्ही तुमच्या सुखादुःखात आला असेल, जर आम्ही तुमच्या प्रश्नावर आला असेल, जर आम्ही तुमच्या विकासाच्या प्रश्नावर बोलत असेल, आम्ही काम करून दाखवलं असेल, तर आमच्या पॅनलला मतदान करा, एवढं कळकळीचं आव्हान करतो। थांबतो। खरं तर हे कॉर्नर सभा आणि आमचं पहिलं ठरलं होतं की कॉर्नर सभानी हे करायचं नाही, आपण लोकांपर्यंत जायचं, आपलं जे देह धोरण आहे, आपलं जे विजन आहे हे लोकांना सांगायचं, आणि एक विकासाचा पर्व आपल्याला इथे घेऊन यायचा आहे। जे विकास स्पायसर कॉलेज आंबेडकर चौकापर्यंत येऊन थांबलाय, तो इथे पुढे बोपोडीपर्यंत कसा येईल त्या पद्धतीने काम करायचं आहे। औंध ज्या पद्धतीने स्मार्ट झालंय त्याच्यासाठी पहिले सर्वप्रथम आपल्याला बोपोडी आपल्याला सर्व पहिले हेल्दी करायचे, इकडचे पहिले दवाखाने सर्व पहिले चालू करायचे,
इकडच्या मुलांना शिक्षण, रोजगार, महिलांना ज्या पद्धतीने एक आर्थिकदृष्ट्या सक्षम, लाडकी बहीण तर झालीये, पण ती स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम कशी होईल हे पाहायचंय. या अनुषंगाने आपल्याला काम करायचे. आपल्याला बिलकुल टीका टिप्पणीमध्ये पडायचं नाही. मला माझ्या वडिलांचे कार्यसम्राट आमदार विनायक निमन यांचे संस्कार आहेत. त्यांनी मला नेहमी सांगितलंय की जे आपल्याला काम करायचंय ते विश्वासाचं काम करायचंय, विघटनाचं काम करायचं नाही कधी, विकासाचं आणि विश्वासाचं काम करायचंय, विभाजनाचं काम कधीही करायचं नाही. ही कायम शिकवण मला कार्यसम्राट आमदार विनायक निमन यांची राहिलेली आहे आणि त्याच शिकवणीवरती मी काम करतोय. पण वाडेकर साहेबांचं रक्त सळसळतं. ते म्हटले नाही, असं ते आपल्याला अशा पद्धतीने आरोप करतायत, आपल्याला एक कॉर्नर सभा घेणं गरजेचं आहे. पण माझं आज देखील मत आहे, जे काय आपण करणार आहोत ते आपण कृतीतून दाखवून द्यायचंय. आपण जे बोलतोय ते करणार आहोत आणि करत असताना कोणत्याही गोष्टीसाठी मी एक अकाउंटेबल, मी जबाबदार राहणार आहे. मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय तर ती मी जबाबदारीने सांगतोय. आपण सगळ्यांनी कार्यसम्राट आमदार विनायक निमन यांचं काम पाहिलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या याच्यामध्ये काम करत असताना मोफत कार्यसम्राट मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही जेव्हा इथे आरोग्य शिबिराचं काम केलं, त्यामध्ये तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत सर्व काही हे जे आपण अभियान राबवलं, ह्या अभियानामध्ये जेव्हा तिथे पेशंट येत होता त्या पेशंटला कधी त्याची जात विचारली गेली नाही, कधी त्याचा धर्म विचारला गेला नाही. जो पेशंट आला, जो आपल्याकडे आला, त्याला त्याचं शंकेचं निरासन कसं होईल, त्याच्या व्याधीचं निरासन कसं होईल हेच तिथं पाहिलं गेलं. आणि मूळ आपला जो तरुण वर्ग आहे हा शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहतोय. शिक्षणापासून वंचित कशामुळे राहतोय की आर्थिकदृष्ट्या त्याला कुठेतरी एक अडचण निर्माण होऊ नये म्हणून वडिलांच्या नावाने आम्ही विनायकी गौरव शिष्यवृत्ती चालू केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या भागातले देखील अनेक विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप आहे. मी आकडा आणि किती काय मी सांगणार नाही, कारण की देणाऱ्यांनी कधी मी देतोय ही सांगू नये आणि किती देतोय काय देतोय सांगू नये. ही मदत नाही, ही स्कॉलरशिप आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या इकडचा विद्यार्थी घडावा, येणाऱ्या काळामध्ये आपल्या इकडचा एखादा मुलगा बाहेर देशामध्ये शिकायला गेलेला असावा, एखादा IAS IPS आपल्याकडचा घडावा, हीच त्याच्या मागची धारणा आहे. जो तरुण आजकाल इथं जो वैफल्यग्रस्त नोकरीसाठी नोकरी नाही किंवा काही नाही करत फ्ल्यूडार्ट आणि याच्यामध्ये जे जे काम करतोय तो उद्योग व्यवसायाकडे कसा होईल त्यासाठी कर्ज कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही अनेक उद्योजक इथे घडवलेले आहेत. असा एक विकासाचा प्लॅन घेऊन आम्ही सर्व चारही तरुण आम्ही आहोत आणि त्याला आमच्याकडे परशुराम दादा सारखे एक मार्गदर्शक आमच्यावरती आहेत. तर आम्ही ह्या 4 जण एक टीम म्हणून काम करू. एका टीम मध्ये जर टीमचा कॅप्टन जर व्यवस्थित असेल आणि खेळणारे बॅट्समन व्यवस्थित असतील तर कोणत्याही टीमला कधी अडचण येत नाही. तर मी तुम्हा सर्व नागरिकांना, बोपोडीकर नागरिकांना आश्वासित करतो की इथं विभाजनाचं राजकारण न करता विकासाचं आणि विश्वासाचंच राजकारण इथे फक्त होईल ही मी तुम्हाला शब्द देतो, ग्वाही देतो. माननीय देवेंद्र फडणवीसजी, त्याचबरोबर मुरली अण्णा मोहोळ आणि सिद्धार्थदादा शिरोळे यांचे मी खरा आभार मानतो की त्यांनी बोपोडीचा विकास पाहिला. इतके दिवस जो विकास बोपोडीचा खुंटला होता त्या खुंटल्याला विकासाला प्रगती देण्यासाठी त्यांनी असे सुशिक्षित उमेदवार आपल्या बोपोडीसाठी दिलेले आहेत. आजपर्यंत बोपोडीमध्ये तुम्ही नेहमी बघत आला असाल, बोपोडीमध्ये राहून आपण औंधला जातो खरेदी करण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी. भाजी मार्केटला जायचं असेल तर खडकीला जातो, परंतु आजपर्यंत बोपोडीचा विकास कधी झालाच नाही. बोपोडीच्या लोकांना कधी कुणी मोठं होऊन दिलंच नाही. बोपोडीच्या लोकांना तिथंच ठेवायचं, बोपोडीतल्या लोकांना झोपडपट्टीचे लोक म्हणून हिनवायचं. ह्या गोष्टी नेहमी आतापर्यंत होत आल्या. आता इलेक्शन आल्यानंतर सर्वांना सुचायला लागलंय, जातीची समीकरणं सुचायला लागली आहेत. ही जात आमची, ती जात आमची. ज्या लोकांना हिनवलं, ज्या जातीला नावं ठेवून हागलून दिली, त्या जातीच्या लोकांना समोर आता तुम्हाला समोर जावं लागतंय. ते ह्या जातीच्या मतांवरती आम्ही निवडून येऊ शकतो. ही आश्वासनं लोकांना द्यावं लागतात. ही खोटी आश्वासनं आहेत, कारण प्रत्येकाच्या मनात जो राग आहे तो ह्या मतदानामधून निघणार आहे. कधीच मी माझ्या मुस्लिम बांधवांना तर हक्काने सांगू शकतो की आजपर्यंत 10 वर्षामध्ये कधी तुम्ही बघितलंय का की हा उमेदवार तुमच्या दारात येऊन कधी भेटलाय, कधी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलाय का, तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला आलाय, कधी तुम्ही मस्जिदला भेटायला आलाय? आज इलेक्शनची वेळ आलेली म्हणून लोक तुमच्या समोर येत आहेत, तुम्हाला आम्हीच दाखवत आहेत. 10 वर्षा अगोदर ज्या पक्षात ते निवडून आले होते त्या हिनवत होत्या आपल्याला. आज ती लोक हमारे हमारे करून तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतायत आणि ह्यांच्या बरोबर जे एजंट फिरतायत, जे तुमच्यामध्ये येऊन तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतायत, ह्यांना पण माझी विनंती आहे
की तुम्ही स्वतःला फसवताय पण समाजाला फसवू नका. बोपोडीमध्ये ज्यावेळेस आपण फिरतो प्रत्येक घरात एखादी बाई बाहेर येते की वाडेकरताई आमच्या मदतीला आल्या होत्या, वाडेकरताई आमच्या इथं कुणाच्या सुखदुःखात. बोपोडीत कुठलीही मदत होऊ दे साहेब, कुणी नाही दिसणार तुम्हाला तिथं वाडेकरताई असतात, पण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये थांबणार आहेत. हे असा पॅनल दिलेला आहे पक्षांनी. आणि नेहमी लक्षात ठेवा, एखादा प्लेअरचा फॉर्म जर कमी झाला तर टीम मधनं त्याला काढलं जातं. आता मला जर तो प्लेअर आवडतोय म्हणून मी फक्त त्याच्यासाठी भांडायचं असं होत नाही. फॉर्म मध्ये पाहिजे. जर तुमच्याकडनं काम होणार नसेल तर पक्ष तुम्हाला लाथ मारून बाहेर काढणार म्हणजे काढणार. आणि त्याला बाहेर काढल्यानंतर तुम्हाला योग्य प्लेअरच भेटणार जो तुमच्यासाठी बॅटिंग करणार. मी परत एकदा सांगतो की विकासासाठी काम करा. कुठल्याही गोष्टीला भूल सापडला आमिषाला जाऊ नका. ही लोक फक्त खोटं बोलणार, वेळ मारून नेणार, त्याच्या व्यतिरिक्त ही लोक काही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सनी निमन आगे बढ़ो, सपना दीदी आगे बढ़ो, भक्ति ताई आगे बढ़ो, परशुराम वाडेकर भी आगे बढ़ो. तुम हमारे साथ है तो पठान चाल हमारे साथ है तो